हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात महत्त्वाचे 2 अपडेट पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे दोन्ही अपडेट तुम्हाला कळून जातील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटसाठी तांत्रिक प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. तर पहिला जो अपडेट आहे तो जास्त महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई म्हणजे जे मॅट आहे, मॅटमध्ये काही विद्यार्थ्यांनी केस दाखल केली होती. त्यामुळे तलाठी भरतीची जी पुढील प्रक्रिया आहे त्यावर स्थगिती दिलेली होती मॅटने. परंतु आता या नवीन निर्णयानुसार मॅटने स्थगिती उठवलेली आहे आणि हा निर्णय कधी झालेला आहे तर 25 एप्रिलला हा निर्णय झालेला आहे. तर हा एक पहिला अपडेट आहे की तलाठी भरतीवरील जी स्थगिती आली होती ती उठवण्यात आलेली आहे. आता दुसरा अपडेट आहे तो आपण पाहूयात. तर दुसरा जो अपडेट आहे तो 26 एप्रिल 2024 या तारखेचा आहे आणि इथं जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालय, त्याच्यामध्ये सूचना काय दिली ते पहा. तर तलाठी पदभरती 2023च्या अनुषंगाने प्रारूप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रारूप निवड तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सूचित करण्यात येते की दिनांक 6 मे 2024 रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून प्रारूप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोप्या शब्दात हे नियोजित आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून प्रारूप निवड यादीमध्ये प्रतीक्षा सूचित असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी सुद्धा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे. म्हणजे काय, तर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये नावं आहेत त्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. 6 मे 2024ला ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि 7 मे 2024ला जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे त्याची 13 डॉक्युमेंट दिले, त्याची लिस्टच आहे. ही सर्व PDF मी विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. आगामी सर्व परीक्षांसाठी जीकेचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.